कुत्रे भुकत आहे. काय झालं, झाडावरचे बघा सागाची फांदी अशी खाली पडलेली. आता सकाळी दाखवते मी. तडतड तडतड तडतड. त्या दिवशी सुद्धा आहे ना, एक फांदी अशी खाली पडली, ती मी नेली तिकडं, आणि आता पुन्हा ही दुसरी फांदी पडली. हे बघा दिसते. तर सकाळी दाखवते मी उजडल्यावर. ती जशी फांदी पडली तसं कंटिन्यू भुकू राहिलेलं हे. अरे रे, किती उंच गेलं होतं ना. बापरे, किती मोठी फांदी पडली ही. त्या दिवशी तर एक पडलेली मी उचलून नेली ओढत ओढत. तिला वाटतं माझ्या पिल्लांकडेच कोणी येऊ राहिले. तिचे पिल्लं ते नालीत आहे तिकडं ना, त्याच्यामुळे ती कंटिन्यू भोगू राहिली. ही काय ही सारेच्या सारे कुत्रे धावत झाली बाई. आपल्या दारात उभे राहून देते ना बाई. हे काय, ही फांदी इथं ठेवली. हाय, किती कडकड. आणि माझ्या पाठीमागं तर 4 झाडं अशीच ठेवलेली बाई. ती सगळीकडची काटलेली, फक्त माझ्या घरामागे. हे तरी पुढं होतं म्हणून बरं आहे. हे तर आमचंच आहे, पण वाटलं नाही हे पडेल म्हणून. असं वारं कितकं आहे ना, काही सांगावं. आणि ते एकदम पत्र्यावर, एक घरावरच येते. हे बघा, मला चूल पेटवायची आहे, घेऊन जाते आता. रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काल दिवसभर ऊन होतं. आज म्हणजे आत्ता पडू राहिलं आहे. मग दिवसभर काय माहिती, उघडू पण शकत आहे. झिमझिम झिमझिम सुरुवात झाली. आणि इतकं वारं होतं ना, त्या वाऱ्यामुळेच ती फांदी पडली. बाय, एवढ्या पावसामध्ये ही त्या पिल्लांची आई आणि तिचंच मोठं पिल्लू येते बसल्यासं राखण. आणि ते पिल्लं आहे पाईपमध्ये, सिमेंटच्या पाईपमध्ये. आणि तिला असं वाटतं इकडून आवाज आला ना, हा आवाज इतका जोरात आला ना, तिला वाटलं इकडून मोठाच धोका आहे, म्हणून इकडंच ह्या साईडला तोंड करून ती सारखी केव्हाची कंटिन्यू भुकते. चला, मी तुम्हाला सर्व काल आहे ना पिकं दाखवले. मी गेलीच होती मोटर चालू करायला तेव्हा. आणि आज पुन्हा मस्त पावसाचे थेंब, म्हणजे पाऊस मिळू राहिला आहे पिकांना. मी अजूनही थोड्या वेळाने ना चूल पेटवते. इतक्या लवकर नाही, घरातले कामं राहिले ते उरकून घेते. पाणी एकदा तापलं का मग चुलेनंतर लवकर विझून जाते. मग लवकर आंघोळ होते, मग ते स्वयंपाक उशिरा करते ना, त्यामुळं थोडं उशिराच, तेव्हा जरा उशिराच तापवते. तोपर्यंत घरातलं आवरून घेते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि पाऊस छानपैकी पडू राहिलेला आहे मस्त. सच्ची, काय म्हणते, झालं की जेवण? हा का, तुम्ही मोबाईलच्या मधून बाहेरच पडत नाही हो. मी नाही बघत मोबाईल आता. काय बोलती, मी आली तेव्हा आता गेम खेळत होती. तेव्हा खेळत होता, आता नाही खेळत. आता नाही खेळत, तेव्हा म्हणजे कधी सकाळी खेळत होती. आणि मग आता नाही घेत म्हणजे काही. झेन अल्फा अल्फा मग
तुम्ही झेन अल्फा आहे. झेंझी. झेंझी नाही येतो, झेन अल्फा आहे. काय मग अभ्यास काय म्हणतो? थोडी इकडं सरक. अभ्यास चांगले आहे. परीक्षा सुरू होणार आता. हां, परीक्षा सुरू होणार आहे. मग किती खिडकी बंद कर, यायलाच प्रकाश येते. परीक्षा कधी सुरू होणार आहे? 17 पासून. चाचणी. शौर्य का नाही आला इकडं? तिकडे तो. तू तिकडं उद्या येणार असेल ना? हा, उद्या 3-4ला. तुम्ही उद्या जाणार आहे का तिकडं? मोरे ना उद्या. उद्या जाणार आहे परवा. उद्या मग परत येऊ संध्याकाळी रिटर्न. मग परवा पुण्याला जाणार. सकाळीच. परवा सकाळी काय ना संध्याकाळी. बुधवारी अमावस्या आहे ना? बुधवारी नाही, मंगळवारी जाणार. हां, मग मंगळवारी मटण बिटण असणार. मस्त. तू आता उंच झाली आहे. हां. माझ्यापर्यंत आली खांद्यावर. फक्त 2 बोटं कमी आहे तू. बाई, पुढच्या वर्षी तर तू डायरेक्ट माय एवढीच दिसणार आहे. पुरीला उंच होत्या बाई लवकर. सोनू उशिरा उंच झाला, पण पुरीला लवकर उंच होतात. बघायची का माझ्या उंची? बघितली मी सकाळच पाहिली उंची. आता केव्हा पाहती? चला, तिथपर्यंत तर कोळपणी झाली आपली आणि चालू येते काय. आता कोळपणी म्हणजे काय, ह्यापूर्वी पण मी व्हिडिओ बनवलेले आहे आणि दाखवलेले आहे. पण हे बघा, हे अगदी बारीक बारीक गवत असतं ना, तर ते जी सायकल जे आहे ना, त्या पद्धतीने तिथं असं एक पट्टी असते. त्या पट्टीद्वारे बरोबर असं जशी जशी सायकल चालू तसं तसं मग हे गवतसुद्धा निघालं जातं. त्याला म्हणतात ती कोळपणी. आणि त्याच्यामुळे काय होतं, आणखीन पिकं जे आहेत ना ते आणखीन बहरले जातात. तिकडची झाली कोळपणी, आता इकडची सुरू. दोघांनी घेतले. कधी आले तुम्ही? मला माहिती नाही. मी नव्हते गेले, बाबा घेतलं. काय बोलती? मी म्हणते तर आली, मग तू माझा बाजार घेऊन आली. बया बया, त्या बदल्यात काय पाहिजे? मॅगी कर. तिखट बनव. तिखट. हां, मसालेदार मॅगी बनव. तिखट. तिखट. माझी फेवरेट आहे तिखट. मग काहीच टाकायचं नाही ना? मसाला टाकायचा. हां, तो मसाला टाकायचा, पण बाकी काय टाकायचं हा, नाही. पण टाक आणि साधा मसाला पण टाक सोबत. म्हणजे टोमॅटोचं हे वगैरे नाही टाकायचं. सिम्पल. Normal. हां, सिम्पल. हा, चल. चला, साचीला देते मॅगी करून. मग मी इकडे आहे ना मसूर डाळ शिजवली. काय बनवणार आहे? मसूर डाळ करायची म्हणजे भाजी. चल, हे काढ आता. मी इथं बसू? बसू मी इथं. कशाला बसते? बाऊल दे. ह्याच्यात नाही, ते हे दे ना. तू हे तर कर, काढून ठेव. तू तशीच निम्मी संपवशील. चला, हे एवढा ग्लास मी पाणी टाकलं आहे साची. हा. आता ते कुठे हे उकळी आल्यावर मग हे टाकणार. मग हा मसाला झाली. मग मॅगी एवढी सिंपल. हां, वरून आणखीन तिला लाल मिरची पाहिजे ना? ठीक आहे, तू खाई ही. आणि मग काय काय व्हायची ती. मसाला बाजूला काढला आहे. आता याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकते. किती टाकायचं तिच्यानुसार टाकून घेते. किती टाकायचं? दाखव. हा, अर्धा चमचा टाक. अर्ध्याला थोडं कमी, पाव टाक. पाय बरं का, पाव म्हणजे काही एवढं कमी थोडंसं. ही चिमुडभर म्हण ना. मला कळत नाही. पाव चमचा ना अर्धा चमचा एवढं तिखट खाते काय तू? थोडंसं मीठ ना. थोडंसं म्हणजे किंचित मीठ. तुला जितकं म्हणजे हे सर्व सोनू जे बनवतो ना, अगदी त्याची त्या टाईप करते. बरोबर ना? मला सोनू असंच करतो.
चला आता आम्ही ही मॅगी टाकून देते, अगदी साधी सिंपल. तू ही रेसिपी कधी पाहिली त्याची? मी हां, तोच करून द्या, तोच करायचा ना. आता बारीक गॅस आणि हा मसाला गेला याच्यामध्ये. त्याची रेसिपी आम्हाला तोंडपाठ झाली, कारण त्याची मॅगी दिवसाआड राहायची. बरोबर ना त्याची? तोच करायचा ना, आपण दोघी तुटून पडायचं त्याच्या याच्यात. मस्त मस्त चला आता चला इकडं साचीची मॅगी होते. साची बसली वाटपात. मी काय करते, साची तिकडं लक्ष द्या. सर्व हा भाजीपाला घेते भरून. बाहेर आलो सांगू का? बाहेर आलो. कोथिंबिराच्या जुड्या एवढ्या का आणल्या? एका काकूने तर फ्रीज दिले. का बरं? काय माहिती, काकांची त्यांची वडा होती. हा का? हे बघ ढबू मिरची. ह्याच्यापेक्षा पतली होती, काका ती आणायचं म्हटले पण मग आता हे भजी उद्या करायचे का? तुला जेव्हा करायचं. उद्या मी 3 वाजता येईल. बाहेर जाणार मी. तुला माहिती कुठं जाणार आहे. आणि उद्या शेवटं पण असेल. हे लईच मोठ्या मोठ्या, एवढ्या मोठ्या नाही का आणायची? ही बाई नाही ग, चुकली. अशी नाही मिरची, काकाने अशी का मिरची आणली? मीच म्हटलं ना, मला कुठं नाही 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 नाही, प्रकारचे असतात. तू म्हटली ही लईच जाड. अगं बाई ही लई जाड झाली. ही याची होईल का भजी? नाही होणार. काय ग? मी आणायचं? दोन मिनिट. ती सिमला मिरची झाली साची ही. अगं ही, मी आणायचं? अगं अशी नाही एवढी जाड. ही फक्त याच्यापेक्षा थोडीशी असते, पण ती पातळ राहते खूप. चल बाय. काय बाय? 2 मिनिटात आले. तू मॅगी जाई ना, 2 मिनिटात आले. मी खाऊ. ए कुठे गेली होती? माया संग आले. त्या आल्या का? गप्पा मारायला बोलवलं? तुझ्या त्या आल्या? चला हिची मॅगी झाली होती, मी बंद करून टाकलं. याच्यात देऊ ना? दे. बस ना असंच. बस. तर अशी अशी मॅगी आमची कायम होत होती. आता साची नाही आहे तर मग काय होणार आहे नाही का? साचीची तिकडं होती. बरं, तसं मी कधी मध्ये खाते. चला आता. पण हे चुकलं बाई, साची हे आणायलाच नव्हतं लागत. असं लई जाड हे सिमला मिरची झाली ग. लईच मोठी मिरची, अगदी ती पातळ पातळ असते अशी एकदम. माहिती आहे मला. माहिती, मग कोण अशी चुकली? तू म्हटली ढब्बू मिरची, मग ढब्बू ढब्बू म्हणजे काय कळत नाही का? ती अशी, मी तुला एवढं म्हटलं होतं, ही मिरचीचीच फक्त थोडी मोठी राहते. चला मिरच्यांचाच बाजार झाला. ही दोन्ही शिमला मिरची, ही शिमला मिरची, ही ढब्बू मिरची. ही म्हणजे याचे भजे होते की नाही काय नो, ते जाड आहे. याची भाजीच करावं लागेल. भरली मिरची, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचं होईन काहीतरी. चला ते घेते भरून. चला इकडं मसूरची आमटी झाली आहे आणि याच्यावर आता तडका देते मी तुपामधला. याच्यातली भाजी काढून घेतली मी याच्यामध्ये आणि आता तडका देते. चला आता मस्त अशी कोथिंबीर टाकते आणि अशी मस्तपैकी मसूरची आमटी केली. रेसिपी नाही सांगितली ना, रेसिपी मी यापूर्वी करून दाखवली, त्याच्यामुळे मी आत्ता नाही केली. पण याच्यात फक्त एवढंच की मी टोमॅटो नाही टाकले, नाही तर टोमॅटोची मागच्या वेळेस केली ते टोमॅटो घालून. तर चला आता चपाती करते एखादी. दिवे लागले, दिवे. ओ हो, कधी आल्या तुम्ही? तुला 1 तास झाला आम्हाला. हां, काय सहज आलं काय? साचीला भेटायला आलो. भया बया 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 बया, साची किती लाडायची त्या. साची इथं होती 2 वर्ष होती. किती 4-5 वर्ष होती. 8 वर्ष होती ना साची, 8 वर्ष होती. त्याच्यामुळं मग सगळ्यांचीच आवडती झाली. लाईटही नाही आहे आणि हा बल्ब जो आहेत ना, तो कशाला म्हणता का याला? चार्जिंगचा बल्ब. दाजी कुठे गेले?
काय सांगतो मी. हां का चक्कर मारायला गेले वावरात. हां पप्पूही गेला. शेतात काय पेरलं ग? मग काय मग काय नाही, तर? सोयाबीन आहे, सोयाबीन. हा का आलं का ग? किती उशिरा पाऊस ना यंदा, खूप उशिरा पाऊस. येतो पाऊस उशिरा पण जास्त येतो, आला तर एकखटी. एकखटी येतो नाही आला तर नाही येत. आळंदीला पूर आलेला आहे. आता इथं तर पाऊस नाही, आता 2 दिवसापासून चांगलं ऊन पडतंय.